तुम्हाला माहिती आहे का, गट हेल्थ म्हणजे आतड्यांचं आरोग्य जर बिघडलं असेल तर बरेच आजार तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात. जसं की पिंपल्स येणं, स्किनचे विकार, एक्झिमा, सोरियासिस असे आजार होऊ शकतात. त्यासोबतच पोटाचे बरेच विकार होऊ शकतात, जसं की कॉन्स्टिपेशन होणं, डायरिया होणं, पोटामध्ये सतत दुखणं, पोट फुगणं, त्यानंतर ऑटो इम्युन जे आजार असतात ते आजार होऊ शकतात. आणि इव्हन मानसिक संतुलन सुद्धा बिघडू शकतं, म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी, झोप न लागणं हे त्रास सुद्धा होऊ शकतात जर तुमच्या आतड्यांचं आरोग्य खराब झालं असेल तर आतड्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ह्या 3 गोष्टी तुम्ही खायला सुरुवात करा. पहिलं जे आहे ते म्हणजे तूप. तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड असतं आणि ब्युटेरिक ॲसिड हे पचनाचे विकार कमी करण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच आतड्यांची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी तुपाचा खूप फायदा होतो. तूप हे आतड्यांना आतून ल्युब्रिकेट करतात, त्यामुळे अन्नाचं शोषण सुद्धा व्यवस्थित होतं. त्यानंतर पोटाचे जे काही विकार असतात, स्पेशली गॅस, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन हे त्रास सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. सो तुम्हाला 1 चमचा तूप डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता किंवा कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकून तुम्ही हे उपाशीपोटी घेऊ शकता. दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे चिया सीड्स. सो चिया सीड्स मध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. फायबर्स हे आपल्या पोटातील जे काही गट मायक्रोबायोम आहेत, म्हणजे चांगले बॅक्टेरिया आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच पोटातील जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर फेकण्यासाठी सुद्धा याची मदत होते. चिया सीड्स मधल्या फायबर्समुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास सुद्धा लवकर कमी होतो. सो चिया सीड्स कशा घ्यायच्या? मी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे चिया सीड्स टाकून तुम्हाला त्या अर्धा तास भिजवून आणि मग खायचे आहेत. त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे बीटरूटची कांजी. सो बीटरूटची कांजी हे एक आंबवलेलं ड्रिंक आहे. हे कसं बनवायचं या संदर्भातील एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड केलेला आहे, जो तुम्ही पाहू शकता. सो बीटरूटच्या कांजीमध्ये फर्मेंटेड ड्रिंक असल्यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जे काही पचनाचे विकार असतात, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, अपचन, ऍसिडिटी हे सगळे आजार कमी होण्यासाठी ह्याचा खूप फायदा होतो. बीटरूटच्या कांजीमुळे इम्युनिटी सुद्धा वाढते. सो तुम्हाला सुद्धा पचनाचे काही विकार असतील, स्किन रिलेटेड आजार असतील किंवा ऑटो इम्युन कंडिशन्स असतील तर हे 3 पदार्थ तुम्ही रेग्युलरली जरूर खायला सुरुवात करा.